मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बिहारच्या निवडणुका संपल्या, निकाल आले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे निवडणुका होत आहेत किंवा होऊ घातलेल्या आहेत, लवकरच होणार आहेत, तिथे एकच राजकीय खळबळ उडालेली आहे. त्यामुळे भूकंप बिहारमध्ये आणि त्याचे हादरे इतर अनेक ठिकाणी बसतायत, अशाही पद्धतीच्या विश्लेषणाच्या गोष्टी, बातम्या, मला विश्लेषण ऐकू आलं. आणि म्हणून मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्यावर या बिहारच्या निकालांचा काय परिणाम होईल याची ही चर्चा जोरात सुरू झालेली आहे. कारण बिहारचा विधानसभा निवडणूक निकाल हा सगळ्यांना धक्कादायक असला तरी मला म्हणजे भाऊ तोरसेकरला तो अजिबात धक्कादायक नव्हता. कारण गेल्या 6 महिन्यापासून 4 महिन्यापासून माझे सगळे व्हिडिओ काढून बघा. जेव्हा जेव्हा मी बिहारच्या विधानसभेचा आधार घेऊन, विषय घेऊन विश्लेषण करत होतो, तेव्हा तिथे निर्विवादपणे नितीश कुमार, भाजप यांच्या एनडीए आघाडीला सत्ता मिळणार, बहुमत मिळणार, हे छाती ठोकपणे सांगत होतो. कारण माझ्या मनात तिळमात्र शंका नव्हती. माझ्या डोक्यात कुठलाही अजेंडा नाहीये. मी कुठल्याही भाजपचा वगैरे एकनाथ शिंदे यांचा समर्थक असेल, पण विश्लेषण करताना आपलं विश्लेषण चुकू नये यासाठी वस्तुस्थितीमध्ये मी गफलत कधीही करत नाही. आणि म्हणूनच माझं विश्लेषण चुकू नये याची मी काळजी घेत असतो. मग मला नावडती गोष्ट, नावडती माहिती असली तरीही ती स्वीकारून मी त्या माहितीच्या आधारे विश्लेषण करत असतो. आणि म्हणून बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी एनडीए किंवा भाजप, नितीश हे 200 पर्यंत जाऊ शकतात, हे मी शेवटच्या आठवड्यात छाती ठोकपणे सांगत होतो. म्हणून अनेक हिंदी युट्यूबर्सनी गेल्या आठवड्याभरात मला अक्षरशः छळलं. छळलं मी एवढ्यासाठी म्हणतो की त्यांच्यासाठीच मी व्हिडिओ करत बसलो आणि मला मराठी किंवा हिंदी माझ्या स्वतःच्या युट्यूबसाठी व्हिडिओ करायला सवड मिळाली नाही, कारण मी दमत होतो. असो, आज प्रश्न असा आहे की बिहारचे निकाल आले तेव्हा जनमानस काय आहे. निकाल बिहारचे असतील, मतदान बिहारमध्ये झालेलं आहे, पण बिहारमध्ये मतदार ज्या पद्धतीने झुकत असतो, वाकत असतो, वळत असतो, त्याचा कमी अधिक प्रभाव आसपासच्या येणाऱ्या नजीकच्या निवडणुकांवर पडत असतो. मग बिहार महाराष्ट्रापासून 1000 किलोमीटर दूर असला तरी फरक पडत नाही. कारण बिहारमध्ये जे पक्ष आहेत त्यातले बरेच पक्ष, काँग्रेस, भाजप वगैरे, महाराष्ट्रात सुद्धा असतात. आणि भारतीय मानसिकता ही त्यातून येऊ घातलेल्या बदलणाऱ्या राजकारणाचा कल तुम्हाला दाखवत असते. आणि म्हणून बिहारमध्ये जो अजेंडा चालला, तो अजेंडा महाराष्ट्रात चालेल का, हा विषय इथल्या राजकीय अभ्यासक आणि पक्षाच्या नेत्यांच्या डोक्यात आला तर नवल नाही. कारण तुम्हाला आठवत असेल, साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी याच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका या दारात येऊन उभ्या आहेत, दार ठोठावत आहेत. अशा वेळेला काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा आरोप करत 15 दिवसाची पदयात्रा काढली होती. आणि मग राहुल गांधींच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रातले ठाकरे बंधू सुद्धा एक मोर्चा काढून मोकळे झाले होते, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये जो गोंधळ आहे तो राहुल गांधींचाच मुद्दा घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरले होते. त्यांच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर लहान मोठे बिगर भाजप किंवा बिगर एनडीए पक्ष उतरलेले होते. एक सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता. आणि जोपर्यंत मतदार याद्या पारदर्शक आणि ठीकठाक होत नाही तोपर्यंत निवडणुकांची गरज नाही. घ्यायला गेलात तर निवडणुका घेऊ देणार नाही, खळलं खट्याक, हा आपला अजेंडा राज ठाकरे यांनी जाहीर केला होता. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
कारण महाराष्ट्रात सुद्धा ज्या निवडणुकांच्या याद्या आधीपासून होत्या त्यामध्ये कुठलीही दुरुस्ती न करता आता नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका या सगळ्या निवडणुका होऊ घातल्यात आणि त्यामध्ये खुद्द राज ठाकरे यांच्या पक्षासकट उरलेले सगळे सत्याच्या मोर्चातले भागीदार निमूटपणे उतरलेले. आता गंमत अशी आहे की त्याविषयी चर्चा आहे, कारण तुम्ही राजकारणात आहात, त्या निवडणुका लढवणं तुम्हाला भाग आहे. नाही लढवल्या तरी निवडणुका होणार असतील आणि कोर्टात जाऊन सुद्धा काहीही उपयोग होणार नसेल तर मुळातच तो मोर्चा इतक्या शेवटच्या क्षणी काढण्याची घाई करण्याची गरज नव्हती. जर समोर बिहारमध्ये राहुल गांधींच्या त्या मोर्चाला आलेलं अपयश आपल्याला दिसतंय, तर मग महाराष्ट्रात हा मोर्चा काढून नसलेला मुद्दा जनतेमध्ये घेऊन गेलं तर काडी मात्र लाभ होणार नाही. आपला वेळ तेवढा वाया जाईल. एवढी सुद्धा बुद्धी, अक्कल जर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांकडे नसेल तर त्यांची आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय दशा होईल याची तुम्ही कल्पना करा. मी सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही जेव्हा मोर्चा काढता, इशारे देता ही मतदार याद्या त्यात चालणार नाहीत, त्यातल्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत, येऊ आहे, ही गाडाभर प्रिंटआउट काढून आणले मतदार याद्याचे, त्याचं काय झालं? चुलीत टाकले ते आता. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे स्वतःच्या पक्षाला, आपल्या राजकीय भूमिकेला या प्रकारे हास्यास्पद करून घेता, तेव्हा तुमच्यावर विसंबून तुमच्याकडे एखाद्या संस्थेचा सत्तेचा कारभार सोपवणं जनतेसाठी अवघड होऊन जातं. 1 महिन्यापूर्वी, 15 दिवसापूर्वी तुम्ही धमक्या देता की मतदार याद्या सुधारल्या नाहीत आणि बोगस मतदार बाजूला केले नाहीत तर निवडणुका होऊ देणार नाही, हा इशारा तुम्ही देता आणि 15 दिवसात त्याच निवडणुका त्याच जुन्या मतदार याद्यावर होत असताना त्या लढवायला मैदानात उतरता. तेव्हा मतदाराला कळतं की हा विश्वासार्ह माणूस नाहीये. हा आज एक बोलेल, उद्या काहीतरी करेल. आज महायुती बरोबर राहील आणि उद्या काँग्रेस बरोबर जाऊन सरकार बनवेल. इतका अविश्वास मतदारामध्ये तुमच्याविषयी निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला निवडणुका जिंकणं अशक्य होतं. ही झाली तुमच्या विश्वासाची गोष्ट. पण दुसरीकडे तुमचे साथी, सवंगडी, मित्र पक्ष काय करतायत? मुंबई महापालिका जिंकून आपला महापौर आणणं हा शिवसेनेला आणि प्रामुख्याने उबाठा शिवसेना उद्धव ठाकरे यांना आपला जन्मजात अधिकार वाटायला लागला होता. पण आता त्यांच्या लक्षात आले ते अशक्य कोटीतली गोष्ट आहे, सोपी राहिलेली नाही, ढोर मेहनत घ्यावी लागेल आणि आपल्याला तर ढोर मेहनत घ्यायची नाहीये. कारण भाजप हे मोठं आव्हान आहे आणि आपली पूर्वीच्या अखंड शिवसेनेची ताकद आज शिल्लक उरलेली नाही. शिवसेनेची 2 शकलं झालेली आहेत, ते नाव आणि ती निशाणी सुद्धा आपल्याकडे राहिलेली नाही. अशा वेळेला काँग्रेसच्या कुबड्या घेऊन, राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन, शरद पवार गटाच्या कुबड्या घेऊन आपल्याला लंगडणारा पाय टेकत निवडणुका लढवाव्या लागणार, हे उद्धव ठाकरेंना कळतंय आणि हे भाजपलाही कळतंय. आणि म्हणून भाजपने यापूर्वी 2 महिने, 2.5 महिने आधी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. तुमचा सत्याचा मोर्चा निघण्याच्या आधी भाजप मुंबई महापालिका आणि राज्यातल्या स्थानिक निवडणुका यांच्यासाठी कामाला लागला होता आणि विषय तेवढ्यावर संपलेला नव्हता. भाजपने महायुतीतल्या आपल्या दोन्ही मित्र पक्षांना विश्वासात घेऊन राज्यातल्या स्थानिक निवडणुकांची रणनीती 2 महिन्यापूर्वी, 2.5 महिन्यापूर्वी आखून तयार केली होती आणि त्यानुसार सुरुवात झालेली आहे. कुठे एकमेकाच्या विरुद्ध युतीतले पक्ष लढतायत, कुठे महाविकास आघाडीतल्या कुठल्या तरी पक्षाला घेऊन महायुतीतला पक्ष तिथल्या शहरापुरती, नगरपालिकेपुरती युती करतोय. हा विस्कळीतपणा वाटेल, पण तो विस्कळीतपणा नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर 5-6 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आज महाराष्ट्रातल्या महायुतीचे सर्वोच्च नेते ज्यांना म्हणता येईल
ते देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ यांनी जाहीररित्या सांगितलं होतं की जिथे जिथे स्थानिक पातळीवर जो शक्तिशाली पक्ष असेल त्याच्या नेतृत्वाखाली युती लढवली जाईल, आणि ते होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढती सुद्धा होतील, म्हणजे युतीतले पक्ष एकमेकाविरुद्ध सुद्धा लढतील. पण एक सूत्र युतीतल्या सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे की एकमेकाच्या विरुद्ध निवडणुकीत लढलो, मतदारासमोर एकमेकाच्या विरुद्ध लढत गेलो, तरीही निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आपल्याला सत्तेत एकत्र बसायचं आहे. याचा अर्थ असा की एकमेकाच्या विरुद्ध जागा वाटपात लढायची वेळ आली तर लढायचं, पण आपली एकत्रित सदस्य संख्या ही त्या सत्तेच्या, त्या संस्थेच्या बहुमतापर्यंत गेली पाहिजे, आणि सत्ता युतीतल्याच कुठल्या तरी 2 गटांकडे, 3 गटांकडे किंवा एका गटाकडे आली पाहिजे. हे लक्षात ठेवूनच निवडणुका लढवायच्या. आणि म्हणूनच आज अनेक ठिकाणी एकमेकाविरुद्ध युतीतले पक्ष उभे राहताना दिसले, किंवा अगदी विरोधातल्या महाविकास आघाडीतल्या एखाद दुसऱ्या पक्षाबरोबर युतीतला एखादा पक्ष जाताना दिसला, तरी ती रणनीती आहे हे विसरू नका, विसरू नका. आणि मग आपण मुंबईकडे येऊ. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष हेच उबाठा शिवसेनेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. याचं कारण 2017 मध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या, तेव्हाच भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेत शिवसेनेबरोबर बरोबरी साधलेली होती. 2 जागा कमी होत्या, शिवसेना 84, भाजप 82, पण ती 84 नगरसेवक निवडून आणणारी शिवसेना आज अखंड अबाधित राहिलेली नाही. तिची 2 शकलं पडलेली आहेत. उद्धव ठाकरेंचा गट भले मोठा असेल, पण त्याचा एक मोठा तुकडा हा एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे, आणि त्यामुळे अजूनही तसाच्या तसा राहिलेला भारतीय जनता पक्ष हा उबाटा शिवसेनेपेक्षा वजनदार भिडू आहे. आणि म्हणूनच राज ठाकरेंना सोबत घेऊन जायचं वगैरे वगैरे ते चालू आहे. ते चराट मी लावणार नाही. त्यासाठी अनेक युट्यूबर्स आहेत, अनेक मराठी उपग्रह वाहिन्या आहेत की जे उद्धव ठाकरे, ठाकरे ब्रँड हा खुडेपणा चालू ठेवतील. मला त्या खुडेपणात शिरायचं नाही, त्याचा इन्कार करण्याची सुद्धा गरज नाही. कारण ज्याला ब्रँड 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 म्हणतात, त्या ब्रँडचं बिहारमध्ये काय झालं, लालू ब्रँड, राहुल ब्रँड काय झालं ते बघितलं. तर त्या खुळेपणात शिरण्याची मला गरज वाटत नाही. आत्ता जी परिस्थिती आहे, उद्धव ठाकरे विधानसभेमध्ये 20 आमदार निवडून आणू शकले, त्यातले अर्धे म्हणजे 10 आमदार एकट्या मुंबईचे आहेत. पण ते मुंबईचे आहेत याचं कारण मुंबईत काँग्रेस आणि उबाठा शिवसेना एकत्र होते. त्यामुळे उबाठाचे जे 10 आमदार आहेत त्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक आमदार, म्हणजे 4 किंवा 5 आमदार तरी केवळ मुस्लिम मतांचा काँग्रेसमुळे मिळालेला जो आधार होता त्यामुळे निवडून येऊ शकले. शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर होत नाहीत, उबाठाची मतं, पण काँग्रेसची मतं उबाठाला ट्रान्सफर होतात. याचा सगळ्यात मोठा अनुभव हा विधानसभा निवडणुकीत आला. 36 पैकी मुंबईच्या फक्त 3 जागा काँग्रेस जिंकू शकली. त्यामध्ये एक वर्षा गायकवाड यांची भगिनी धारावीतून, आणि उरलेले 2 काँग्रेस आमदार हे मुस्लिम मुस्लिम बहुल पट्ट्यातून निवडून आले. चौथा आमदार काँग्रेसला निवडून आणता आला नाही, कारण जिथे काँग्रेस उमेदवार होते तिथे उबाठा शिवसेनेची असलेली मतं काँग्रेसला मिळू शकली नाहीत, ट्रान्सफर झाली नाहीत. पण जिथे उबाठा शिवसेनेचे उमेदवार होते तिथे काँग्रेसची मतं उबाठा मतदारांना ट्रान्सफर झाली. म्हणून कमीत कमी 10 मधले 4 ते 5 आमदार उबाठाचे हे काँग्रेसच्या कोबड्यामुळे निवडून आले. आणि आता काँग्रेसने जाहीर केले, आम्ही त्या कोबड्या काढून घेत आहोत. मुंबई महापालिका
ही काँग्रेसने स्वबळावर लढवायची असं जाहीर केले. शक्य झालं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. आणि त्याचा अर्थ सरळ होतो की मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंना, उभाठा शिवसेनेला स्वबळावर लढवावी लागणार आहे. आणि त्यात फार तर फार राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सोबत येऊ शकतो. अर्थात मनसेची ताकद मुंबईमध्ये जितकी आहे तितकी मुंबईच्या बाहेर नसेल, पण मुंबईमध्ये 4, 5, 7, 8% देखील मनसेची मतं असू शकतात. पण त्यामुळे होईल काय? उद्धव ठाकरे यांना गेल्या वेळेला 2017 मध्ये एकत्रित शिवसेना असताना मिळालेली मतं आहेत. त्यापैकी जो लचका एकनाथ शिंदे यांच्यामुळे तुटलेला आहे त्याची भरपाई राज ठाकरे करू शकतील का, हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून काँग्रेस जेव्हा ठरवते की आम्ही स्वबळावर लढवणार, तेव्हा राज ठाकरे काँग्रेस बाजूला जाईल तेव्हा पडणारा खड्डा भरून येणारी मतं देईल का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपची जी दीर्घकालीन इच्छा आहे की मुंबईत भाजपचा महापौर असला पाहिजे, त्यासाठी भाजप त्यांचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेश अध्यक्ष वगैरे वगैरे कामाला लागले असतील. पण त्यापेक्षाही सगळ्यात मोठी जर कंबर कसली असेल तर ती काँग्रेस पक्षाने कसलेली आहे. आज मोक्याच्या क्षणी काही नाही तर उभाठा शिवसेनेचा दबदबा टिकवण्यासाठी मुंबईत जर काँग्रेस भाजपशी टक्कर घेऊ शकणार नसेल तर आपला मित्र पक्ष असलेल्या उभाठाला ठामपणे आपल्या पायावर उभं करून अधिक चांगल्या जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसने त्याग करण्याची गरज होती. ती दूरगामी फायद्यासाठी या काँग्रेसच्या. उभाठा हा प्रादेशिक पक्ष आहे, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. मुंबईमध्ये या दोनही पक्षांनी एकमेकाच्या मदतीने सशक्त होणं आवश्यक आहे. अशा वेळेला काँग्रेस उभाठाला वाऱ्यावर सोडणार असेल तर एक प्रकारे काँग्रेस भाजपचा मुंबईत महापौर बसण्यासाठी कंबर कसून कामाला लागला असंच म्हणावं लागेल. कारण आज उभाठा शिवसेनेला जितकी काँग्रेसच्या मदतीची गरज आहे तितकी अन्य कोणाचीही गरज नाहीये. राज ठाकरेंची मदत पुरेशी नाहीये. आणि म्हणून कितीही काही झालं तरी गयाबारा करत उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मनधरण्या करण्याचा प्रयत्न करतायत. आणि जितका तो प्रयत्न होतोय तितकी काँग्रेसमधून विरोधी प्रतिक्रिया येते आणि त्यांना ठोकण्याची जबाबदारी, काँग्रेसला अपमानित करण्याची जबाबदारी उभाठाचे मित्र पक्ष मनसेकडून होते आहे. वर्षाताई गायकवाडांनी तोंडाला आवर घालावा वगैरे इशारे मनसेकडून दिले गेले. मुद्दा इतकाच आहे की महापालिका निवडणुका ज्या काय आता आणखी 2 महिन्यात होतील, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था मुंबईत काय असेल हे पण बघू. पण जे आत्ता दिसतंय काँग्रेस स्वबळाची भाषा करतोय, याचा अर्थ काँग्रेसने भाजपचा महापौर मुंबईत बसवणं यासाठी कंबर कसलेली आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.